नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी मॉक टेस्ट 5वी पाहणार आहोत. याच्या अगोदर आपले 4 व्हिडिओ झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तसंच ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे जे झालेले पेपर आहेत ना, त्याचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या. ते सगळे तुम्हाला आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर कोर्ट भरतीच्या प्लेलिस्टमध्ये ते सगळं मिळून जाईल. आणि या व्हिडिओमध्ये आपण जीकेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. शिपाई पदासाठी 30 प्रश्नांचा पेपर असणार आहे. त्यापैकी साधारणपणे 25 ते 26 प्रश्न जीकेचे असणार आहेत. आणि लिपिक पदासाठी जे 90 प्रश्न येणार आहेत, त्यापैकी 10 प्रश्न जीकेचे असणार आहेत. तर दोन्ही पदांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, पण आता एकूण 150 प्लस म्हणजे 150 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. प्लस हायकोर्ट पिऊनचे ॲक्च्युअलमध्ये झालेले जे पेपर आहेत ना, ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. आणि यातले जशाच तसे प्रश्न परीक्षेला तुम्हाला येतील. फी फक्त 200 प्लस GST इतकी कमी फी आहे. चला, पहिला प्रश्न आपण पाहूयात. बेरी डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो. तर बेरी हा जो आजार आहे ना, हा व्हिटॅमिन म्हणजे थायमिन, ज्याला आपण व्हिटॅमिन B1 म्हणतो, तर हे त्याचं उत्तर आहे. थायमिन किंवा व्हिटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. पेनिसिलिन जगातील पहिल्या प्रतिजैविकांपैकी एक आहे. याचा शोध कोणी लावला? याच्यामध्ये लक्षात ठेवा, जगातील पहिलं प्रतिजैविक कोण आहे? तर पेनिसिलिन आहे. प्रतिजैविक म्हणजे काय? तर आपण त्याला अँटीबायोटिक असं म्हणतो. बॅक्टेरिया मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर पेनिसिलिनचा जो शोध लावलेला आहे ना, तो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो पहा. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तर भरपूर शोध लावलेले आहेत, सर्वांना माहिती आहे त्याविषयी. कॅन्डेविश यांनी कशाचा शोध लावला ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. 1526 मध्ये भारतात मुघल साम्राज्य कोणी स्थापन केले? तर 1526 मध्ये ना भारतामध्ये बाबर याने मुघल साम्राज्य स्थापन केले. 1526 मध्ये ना युद्ध झालं होतं, पानिपतचं पहिलं युद्ध. त्यामध्ये लोदी आणि बाबर यांच्या दरम्यान ते झालं. बाबर विजयी झाला आणि भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झाली. आणि ते 1526 मध्ये झालेलं आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे. बंगालची कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केलेली आहे? तर तर बंगाल प्रांतामध्ये ना कायमधारा जी पद्धत आहे ती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केलेली आहे. ती बंगाल, बिहार या भागामध्ये होती. आणि याच्यामध्ये ना जमीनदार हा जमीन महसूल जमा करणारा प्रमुख असे, म्हणून या कायमधारा पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असे सुद्धा म्हणतात. चला, त्याच्या पुढे पाचवा. आणि इतर ज्या पद्धती आहेत त्या आहेत महारवाली पद्धत, रयतवारी पद्धत. ह्या सुद्धा जमीन महसूल जमा करण्याच्याच पद्धती होत्या. भारत छोडो 1942 ने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. या संघर्षासाठी करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करो या मरो असं म्हणलं जातं, किंवा डू ऑर डाय. तर हा मंत्र कोणी दिलेला आहे? तर महात्मा गांधीजी यांनी दिलेला आहे. की काय झालं होतं माहिती आहे का? 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमधील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये भाषण करताना महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा, म्हणजे आता एक तर भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि मग त्याच रात्री म्हणजे 9 ऑगस्ट 1942च्या पहाटे सगळ्या ऑपरेशन झिरो आवरच्या अंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली, तुरुंगात टाकलं. आणि मग सर्वसामान्य लोकांनी बाहेर पडून कोणत्याही नेतृत्वाशिवाय केलेलं हे भारतातलं पहिलं आंदोलन आहे, भारत छोडो आंदोलन. त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना पुण्यातील आगा खान पॅलेस इथे ठेवलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांना अहमदनगरचा किल्ला जो अहिल्यानगरमध्ये आहे तिथे ठेवलं होतं. तिथेच त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. आणि आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधीजी यांच्या पत्नी जे आहेत कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं. तसंच त्यांचे जे खासगी सचिव होते महादेव देसाई का भुलाबाई देसाई, त्यांचंही निधन झालं. तर त्या देसाई आणि कस्तुरबा गांधी या दोघांची समाधी आगा खान पॅलेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. आपल्या सूर्यमालेतील
सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह कोणता आहे, ज्याला पहाट आणि संध्याकाळचा तारा देखील म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे शुक्र. की आता एक लक्षात ठेवा, बुध हा सूर्यापासून सगळ्यात जवळ आहे, तरी सुद्धा तो सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह नाही. तर सगळ्यात तेजस्वी आणि उष्ण ग्रह कोणता आहे, तर शुक्र. त्यालाच पहाट तारा किंवा सायं तारा किंवा संध्याकाळचा तारा असं सुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा माहिती असू द्या. चला त्याच्या पुढे, आणि शुक्र हा पृथ्वीपासून सगळ्यात जवळ असलेला ग्रह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाच्या हृदय आणि आत्म्यासारखा आहे? तर कलम 32 जो आहे, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, अनुच्छेद 32, यालाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार दिलेले आहेत ना, 6 प्रकारचे, त्याच्यातला हा 6वा अधिकार आहे घटनात्मक आणि उपाययोजनांचा अधिकार. तर याच्यामध्ये पहिले जे 5 मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी या 6व्या मूलभूत हक्कामध्ये आहे. म्हणून याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा हृदय व आत्मा असं म्हटलेलं आहे. अर्धन्यायिक किंवा सार्वजनिक प्राधिकरणास त्याचे अनिवार्य कर्तव्य बजावण्यास भाग पाडणारी सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे? रीट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, याचिका असं म्हणतो. तर याचं जे सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे ह्याचं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मॅन्डामस. कोणती आहे? मॅन्डामस हे त्याचं उत्तर आहे. तेच कलम 32 नुसार 5 प्रकारचे अर्ज करता येतात. त्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण आहे, प्रतिबंध आहे, मॅन्डामस आहे, अधिकार पृच्छ आहे. चला 9वा प्रश्न आहे, विधेयक जे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? आता एखादं विधेयक मनी बिल म्हणजे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेचे जे अध्यक्ष असतात किंवा लोकसभेचे सभापती यांना असतो, आणि राज्यामध्ये तो विधानसभेच्या सभापतींना असतो किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना असतो. ठीक आहे. चला त्याच्या पुढे, व्हिडिओला सर्वांनी लाईक करत जा बरं का, आणि व्हिडिओ शेअर करत जा जास्तीत जास्त. जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाकडे देतात? तर आपले भारताचे जे राष्ट्रपती आहेत ना, ते आपल्या पदाचा राजीनामा हे कोणाला देतात माहिती आहे? तर भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हा भारताचे जे उपराष्ट्रपती असतात त्यांना देत असतात, आणि मग भारताचे उपराष्ट्रपती ते लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवतात आणि लोकसभेचे अध्यक्ष त्याला अंतिम मान्यता देतात. पण भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर भारताच्या उपराष्ट्रपतींना देतात. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. त्याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. ॲक्च्युअलमध्ये बॉम्बे हायकोर्टने क्लर्कचे जे पेपर घेतलेले आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन उत्तरासह दिलेले आहेत. प्लस मी स्वतः काढलेल्या 350 प्लस टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. सुरुवातीला 250 होत्या, पण आता त्याच्यामध्ये वाढून रोज अपडेट करत आहे. 350 प्लस, आणि परीक्षेपर्यंत अजूनही त्यामध्ये नवीन नवीन येत जातील. नवीन टेस्ट ॲड झाली की तुम्ही फोल्डर ओपन करून पाहत जा. त्याच्यामध्ये ज्या PDF समोर न्यू असा शब्द दिलेला असतो ना, ती नव्याने ॲड झाली असा त्याचा अर्थ असतो, ती तुम्ही काढून वाचायची असते. आणि याची फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. 11वा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या डॅश डॅश वर्षी निवृत्त होतो? तर भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ना, ते वयाच्या 65 वर्षी रिटायर होतात किंवा निवृत्त होतात. 65 वर्षे हे त्याचं उत्तर आहे. आणि उच्च न्यायालयाचे 62 आणि सर्वोच्च न्यायालयाचे 65. डॅश डॅश ही घटनाबाह्य संस्था आहे. तर त्याच्यामध्ये नीती आयोग, संघ लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग आणि वरील सर्व. याचं उत्तर नीती आयोग आहे. पहा, म्हणजे नीती आयोग ही काही घटनात्मक संस्था नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घटनात्मक संस्था म्हणजे काय? तर ज्या संस्थेचा उल्लेख भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये केलेला असतो त्या संस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त संस्था म्हणतात. आणि ज्या संस्थेचा उल्लेख मूळ राज्यघटनेमध्ये केलेला नसतो तिला घटनाबाह्य किंवा घटनात्मक दर्जा प्राप्त नसलेली संस्था म्हणतात. मग संघ लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग ह्या मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था आहेत, म्हणून यांना घटनात्मक दर्जा प्राप्त संस्था म्हणतात. परंतु नीती आयोग तसा नाही, म्हणून घटनाबाह्य संस्था कोणती आहे तर नीती आयोग आहेत. हा जो नीती आयोग आहे ना, या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान असतात. आणि पूर्वी योजना आयोग होता, तो योजना आयोग रद्द करून त्याच्याऐवजी आता नीती आयोग नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमधील कलम 17 जे आहे ना, ते अनटचॅबिलिटीशी संबंधित आहे, म्हणजेच अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. खूप परीक्षांना याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. अस्पृश्यतेशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 17. आणि कलम 19 कशाशी संबंधित आहे माहित आहे का? तर भारतीय नागरिकांना मिळालेले जे स्वातंत्र्य आहेत ना, त्या नागरिकांच्या स्वातंत्र्याशी संबंधित हे कलम 19 आहे. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी झाली? तर भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ना, ती 1951 मध्ये झालेली आहे. कधी? आणि भारतातील पहिली राज्यघटना दुरुस्ती सुद्धा 1951 मध्येच झाली. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये जी 42वी घटना दुरुस्ती आहे ना, ही 42वी घटना दुरुस्ती केव्हा झाली? तर 1976 मध्ये झाली. दोन घटना दुरुस्त्या खूप महत्वाच्या आहेत पहा. 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि 44वी घटना दुरुस्ती 1978. आता या 1976 मध्ये जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली, तेव्हा इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे. हिलाच, या 42व्या घटना दुरुस्तीलाच मिनी राज्यघटना असं सुद्धा म्हटलं जातं. तर 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9 IX म्हणजे 9 पंचायती राज व्यवस्था समाविष्ट केली आहे? आता पंचायत राज व्यवस्था जी आहे ती कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा, 73वी घटना दुरुस्ती 1993 ड हे त्याचं उत्तर आहे. 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेचा समावेश राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये करण्यात आलेला आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसंच विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्ही ए जे अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. डॅश हे एका विशिष्ट कालावधीत मोजलेल्या देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य आहे. तर याचं उत्तर आहे पहा, सकल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण GDP असं म्हणतो, ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट असा त्याचा फुल फॉर्म होतो. डॅश हा गोबर गॅस किंवा बायोगॅस किंवा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे. त्याच्यामध्ये मिथेन जो आहे ना, त्याला गोबर गॅस म्हणतात किंवा बायोगॅस म्हणतात. आणि आपला जो नैसर्गिक वायू आहे त्याचा महत्वाचा घटक कोणता आहे? मिथेन आहे. त्याच्या पुढे आता आम्ल पावसासाठी कोणते घटक जबाबदार आहेत? तर आम्ल पर्जन्य ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत माहित आहे का? तर त्याच्यासाठी सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड NO2 हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. म्हणून याचं उत्तर आहे वरील दोन्ही. हे त्याचं उत्तर आहे. सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेटचं सामान्य नाव आहे बेकिंग सोडा, ज्याला आपण खाण्याचा सोडा असं म्हणतो. आणि सोडियम कार्बोनेट म्हणलं तर धुण्याचा सोडा. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणलं तर बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. आणि सोडियम कार्बोनेट म्हणलं तर धुण्याचा सोडा. हा दोन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्ही पदासाठी अर्ज केला असेल तर न्यायालय भरती ई बुक घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर दोन्हीचा अभ्यासक्रमानुसार वन लाईनर स्वरूपात सगळी माहिती दिलेली आहे आणि भरपूर पेपर सुद्धा सरावासाठी यामध्ये दिलेले आहेत. याची फी फक्त 200 प्लस GST आहे. तर न्यायालय भरती ई बुक विकत घ्या आणि म्हणजे प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.